स्नेही, एक जवळचा मित्र आपल्या शिक्षकी पेशातून निवृत्त होत आहे. आदरणीय सुर्वे सर आणि मी, आम्हा दोघांचा परिचय जवळपास 25 वर्षापासूनचा आहे. एक कृतीशील शिक्षक कसा असावा याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे सुर्वे सर. बाजीराव सरांनी बरीचशीच माहिती सांगितली, पण मला जे जाणवलं सरांच्या बाबतीत, मला ज्यावेळी अडचणी आल्या, म्हणजे आपल्या वेगवेगळ्या GR बाबतीत असतील किंवा आपल्या सेवा सरती बाबतीत असतील, जेव्हा सरांना मी फोन केला तेव्हा अतिशय पूर्ण समाधान करण्या इतपत सरांनी खुलासेवार माहिती दिली. म्हणजे पाणी वाहत असताना ते पाणी खळगा भरल्याशिवाय पुढे जात नाही. किती खळगे असले तरी ते सगळे भरले जातात आणि मग पाणी पुढे जातं. तसं सरांचा ज्ञान प्रवाह आहे. तुमच्या ज्या काही शंका असतील, कुठलीही शंका विचारा, ते प्लस मायनस म्हणजे त्याचे प्रोज अँड कोन्स कसे असतील, तुमच्या दृष्टीने त्याचा इफेक्ट काय होईल, हे सगळं अतिशय व्यवस्थित सरांनी आतापर्यंत सांगितलेलं आहे. एक मार्गदर्शक म्हणून बऱ्याच वेळा मी सरांच्याकडे पाहिले. तसे वर्ष सामान्य सर माझ्यापेक्षा लहानच आहेत, पण त्यांची ज्ञान पातळी जी आपण म्हणतो ती खरोखरच वाखाणण्यासारखी आहे. विद्यार्थ्यांना त्यांनी खूप दिलं असेल, पण आपल्यासारख्या शिक्षकांसाठी सुद्धा त्यांनी बरंच काही केलेलं आहे. सरांना केव्हाही तुम्ही आपल्याशी निगडीत, पेशाशी निगडीत अभ्यासक्रमाची शंका असो, पॅटर्नची शंका असो, किंवा एखाद्या शासनाने काढलेली GR बाबतची शंका असो, सर अगदी म्हणजे जेवढं म्हणून जास्त सांगता येईल आणि त्या समोरच्या शंकाधारी माणसाचं समाधान कसं करता येईल हे पूर्णपणे पाहत असत. आणि इथून पुढेही तशा पद्धतीने सर आपल्याला मदत करतीलच. आता जे सध्या सर्व्हिसमध्ये आहेत त्या सर्वांना या बाबतीत असणारी जी शंका आहे, म्हणजे आपल्या अगदी रिटायरमेंट पर्यंत असणारी शंका जी काय असेल, अनेक अडचणी असतात, त्या सर सहज सोडवू शकतात याची मला पूर्ण खात्री आहे, कारण मी त्याचा अनुभव घेतलेला आहे. आणि व्यावसायिक विभागासाठी शिक्षक कसा असावा, त्याच्यामध्ये कोणती कौशल्य असावी आणि कौशल्य विद्यार्थ्यापर्यंत कसं पोचवावं हे सरांना पूर्णपणे माहिती असल्या कारणानं आपल्या शासकीय कार्यालयामार्फत सुद्धा सरांनी अनेक चर्चासत्र, कृतीसत्र इलेक्ट्रॉनिक्ससाठी असतील किंवा इतर ह्याच्यासाठी असतील, ते सरांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केल्यामुळं आपला व्यावसायिक शिक्षक समृद्ध करण्यामध्ये सुद्धा सरांचा मोठा वाटा आहे. सरांनी केवळ ज्ञानदानाचंच काम केलंय असं नाही, तर ज्या वेळेस संस्थेला गरज भासेल त्यावेळेस सराशी संपर्क करून त्यांच्या ज्ञानाचा फायदा संस्थेतील सर्व सेवकांना, वेगवेगळ्या विभागातील कर्मचाऱ्यांना करून घेतलेला आपण बघतोय. आणि इथून पुढेही सर अगदी प्रांजळपणे संस्थेसाठी देणार आहेत हे त्यांनी आता आपल्याला सांगितलेलंच आहे. सरांनी मी एकदा नागपूरचं आंदोलन होतं, नागपूरच्या संघटनेच्या आंदोलनासाठी आम्ही दोघं पुण्यातून शेगावला होतं सर होते. तर रात्रभर आम्ही प्रवास केला. त्या दरम्यान जी काही चर्चा झाली त्यावेळेस
मला जाणवलं की हा खरोखरच म्हणजे ज्ञानवंत, ज्ञानपिपासू हा माणूस आहे. आणि तिथून पुढं आमची अटॅचमेंट जास्त वाढली. सरांनी समाजासाठी केलंय, कुटुंबासाठी केलंय, शिक्षकांसाठी केलंय, विद्यार्थ्यांसाठी केलंय. इथून पुढेही सरांनी त्यांच्याकडे असणारा जो काही ज्ञानाचा ठेवा आहे तो अशाच पद्धतीने वितरित करावा. कारण सर तुमच्याकडे देण्यासारखं खूप आहे. तुमच्याकडे असणारं ज्ञान तुम्ही वाटत राहावं, देत राहावं, लोकांचं समाधान करावं आपल्या शैक्षणिक क्षेत्रामधील. आणि इथून पुढचं आता खरे तुमची ही दुसरी इनिंग सुरू झालेली आहे. तुम्ही रिटायर झालाय असं वाटत नाही आणि स्वतःला तुम्ही रिटायर समजणार नाही. तुम्ही स्वतः, कारण तुमचा तो पिंडच तसा आहे की आता काय करायचंय, किंवा रिटायर झाल्यानंतर लोक ठरवतात काय आता निवांत जीवन जगायचं. पण तुम्ही समाजासाठी, विद्यार्थ्यांसाठी नक्की काय नाही काहीतरी करत राहणार. आणि तुमच्या अंगी असणारे जे काय सात्विक भाव असतील, गुण असतील, ते तुम्ही समाजापर्यंत, विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवणार. त्यासाठी तुम्हाला भरपूर आयुष्य मिळो. आणि तुमचं हे जे काही रिटायरमेंटचं म्हणजे अर्थात हे जे काही नैमित्तिक तुमचं सेवा पूर्ण झालेली आहे, तदनंतरचं जे काही तुमचं आयुष्य आहे ते सुखी समाधानी जाओ. तुम्ही पुढच्या जीवनाचा आनंद घेऊ. आणि कुटुंबासाठी सुद्धा तुम्ही आता जर वेळ कमी पडला असेल तर द्यायला हरकत नाही. तुम्हाला आमच्या सर्व स्टाफतर्फे निवृत्तीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. थँक्यू.